लोकांनी त्याची नोंद फक्त या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशाने नोंद घेतली. हु इज एकनाथ शिंदे? कोण आहे एकनाथ शिंदे? अरे एकनाथ शिंदे कोण आहे? एकनाथ शिंदे साधा पोरगा आहे, साधा कार्यकर्ता आहे, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून मला हेही सांगायचं आहे, मला कोणी हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे. परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही, ज्यांनी मला समजलं नाही, ते आता समजत असते. परंतु आता एवढंच मी सांगतो, राजन साहेब जास्त आज काय बोलत नाही मी. आता ते बोलल्यावर मग आमचे लोक हे आहेत सगळे बोलायला. पण एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं, कोकणचा विकास करायचा, कोकणामध्ये समृद्धी आणायची आहे. कोकणाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे. त्या ठिकाणचे चांगले रस्ते, आता आपण कोकणात मुंबई सिंधुदुर्ग कोकण एक्सप्रेस करतो. आज आपण कोकणामध्ये तुमच्या आपलं कोस्टल हायवे करतोय. आज आपण तिथे एक वेगळं प्राधिकरण तयार केलंय, कोकण विकास प्राधिकरण. त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. आपण अनेक प्रकल्प तिकडे राबवतोय, अनेक प्रकल्पांना आपण मान्यता दिली. मी मुख्यमंत्री असताना, आता देखील देवेंद्रजींच्या काळात आपण कोकणामध्ये जी जी काही कामं राहिली ती देखील आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनवून काम करू. आणि म्हणून आज मी मनापासून राजन साळवी यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. एक कार्यकर्ता माझ्या मनामध्ये केव्हापासून होता सोबत यायला. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला वाटत होतं राजन साळवी माझ्या सोबत आला पाहिजे. पण राजन साळवी त्यावेळेस काही हुकलं चुकलं काय तर झालं, योगायोग नव्हता. आता